वॉच घ्यायचं आहे त्याला. तर इकडे बघा स्टेशनला उभं आहे आम्ही इथं. आता थोड्या वेळात लोकल ट्रेन येईल. तर आम्ही दोघी जण आलेलो आहे. फिरतो आता आम्ही काय काय घेतो आहे, कुठल्या कुठल्या मार्केटला जातो मला नक्की दाखवते मी. चलो तर आम्ही आता जिरा सोडा घेतलेला थोडा थोडा घेतो. पण दाखवते का इथं दादरला जातो आहे ना मार्केटमध्ये. दाखवा जरा नवीन आलेलं आहे. गावावरून आलेलं आहे. असं काही नाही पण डिझायनर असं 2-3 प्रकार नवीन आलेलं आहे. नवीन प्रकार आहे.
आम्ही आलेलो आहोत इथे गेट ऑफ इंडियाला बघा. तर इथे ना पाठीमागे ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे आम्ही काही बोटिंग करणार नाही. स्वराज घाबरतोय ना. हे बघा, आणि गावाला एवढी थंडी, इकडं गरम होत आहे, एवढं गरम होऊ राहिलं. तुम्हाला दाखवते मी आता तिकीट करून. हे बघा पाठीमागं ताज हॉटेल आहे आणि ऊन आहे थोडंसं, त्याच्यामुळे कसं तिला फोटो काढायचा. हे बघा माझ्या बहिणीची जाव आहे ही, त्या पण आलेल्या, आम्हाला माहिती नाही त्याच्यासोबत. हे पाहिलं तर ते मी बघून घ्यायचं, म्हातारीचा बुटला बुटला जायला तोच राजमहल. चला आम्ही आता निघलेलो आहे घरी जायला. तर चला आम्ही आता निघालेलो आहोत. इकडे गेटवे ऑफ इंडिया बघितला. आता बघूया आता अंकल आम्हाला कुठं नेतात ते. अजून कुठं नेणार आहे आंटी आम्हाला? मार्केटला जायचं आहे. आज स्वराचं चाललं आहे मला ताजमहल बघायचा. त्याला वाटलं ताज म्हणजे ताजमहल बघा, हॉटेल ताज वेगळं. त्याला बघा किती गर्दी आहे. आता सुट्टी ना नाताळची, त्याच्यामुळं जास्त गर्दी आहे. चला भेटू मार्केटमध्ये आता. उधर से ट्रेन देखने कुठं से रोड क्रॉस. हे मुंबईचं सगळ्यात मोठं थिएटर आहे बघा इथे. तर पुष्पाचा शो चालू आहे बघा. चला चला. त्या साईडला बघा तो दिसणार नाही, असं घेऊन नाही आतमध्ये एंट्री नसेल इथूनच घे. हा ते काय यांची एंट्री नसते, तुझं दरवाजा खुल्ला असतात. इथून घे, कसा पाहिजे तेवढा काढ, उभं राहून काढ वरती. आणि याच्यावर उभं राहा ना, याच्यावर उभं राहा तर चांगलं आहे. तेच पाहिजे. चलो 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 चलो.
स्वराज तुझे 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 तुझे. तर इकडे आम्ही क्रॉस चर्चला पण आलेलो होतो हे बघा. आणि आता थोडा अंधार पण पडायला लागलेला आहे. इकडे स्पोर्ट्सचं मैदान पण आहे. थोडीफार खरेदी केली पण तिकडे गर्दी जास्त असल्यामुळे काय कॅमेरा काय मी हातात घेतलेला नव्हता. अजून थोडीशी ज्वेलरीची आणि पर्सची शॉपिंग बाकी आहे. तर ती पुढे मार्केट आहे एक, ते तिथं घेऊ आणि नंतर मग लोकल ट्रेनने आम्ही जाणार आहोत बहिणीच्या घरी परत. तर इथे ना ज्यांच्याबरोबर आम्ही फिरलो ना त्यांच्या घरी आलेलो आहोत 5-10 मिनटं. आणि त्यांच्या घरी नेमकंच महालक्ष्मीचं आज होतं उद्यापन, शेवटचा गुरुवार आहे. तर ही आहे त्यांची सून व्हाईट साडीवाली. आणि माझा आवाज काय अजून रिपेअर झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मग मी काही जास्त बोललेली नाही ब्लॉगमध्ये, तर समजून घ्यायचं आहे. तर बघा असं झालेलं आहे गुरुवारचा त्यांचा कार्यक्रम. तर आम्ही आता जातोय घरी, भेटणार आहोत शरीदेवमध्ये.